वडगाव पोलीस स्टेशन येथे 29 तारखेला 204/26 BNS कलम 140/2 3-5 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातले जे फिर्यादी आहेत ते वैभव शीतल उपाध्ये, हे केबल व्यावसायिक आहे, वयवर्ष 35. यांना 28 तारखेला सकाळी 11च्या दरम्यान आरोपींनी KMT बस स्टॉप समोर बोलवून घेतलं. तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणून त्याला सोबत सहारा चौकात नेलं आणि त्या ठिकाणी त्याची 2 व्हीलर लावून त्याला जबरदस्तीनं एका निळ्या रंगाच्या आल्टो कारमध्ये बसवून त्याला मौजे वडगाव रोड इथून डोंगराच्या पायथ्याशी नेऊन त्याच्याकडे जवळपास 5 लाखाची खंडणी मागितली. त्याने देण्यास नकार दिला असता त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या एका कोयत्याने त्याच्या पाठीमध्ये वार केलेला आहे. त्यानंतर तो जखमी झाला होता. त्यामुळे घाबरून त्याने 50,000 रुपये देण्याचं मान्य केले, परंतु त्याच्याजवळ कोणतेच पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला 5 तारखेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी त्याला आणून सहारा चौकामध्ये सोडलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी त्याला जास्त त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, त्याच्या भावाला, त्याच्या वहिनीला सांगितल्यानंतर त्याला ते पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 इसम ज्यांची नावं त्याला माहीत होती ते म्हणजे ओंकार दबडे आणि उदय वाक्षे यांच्याविरोधात व इतर 2 अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आम्ही सर्व आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यातील जो एक आरोपी आहे उदय वाक्षे हा अल्पवयीन आहे. त्यामुळे इतर 3 आरोपींना आम्ही अटक केली असून सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास सुरू आहे.